मी काही सगळी माननीय मुख्यमंत्र्यांची पूर्ण प्रेस पाहिली नाही, पण साधारणपणे मोबाईलवर जे अपडेट्स येतात त्याच्यावरनं मी साधारणपणे त्यांचा जो स्वर होता किंवा त्यांच्या मनात काय होतं, जी NDA आलं आणि त्याला थोडीशी पार्श्वभूमी आहे. त्यांनी एक गोष्ट सातत्याने माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितली की विरोधी पक्ष हा महिला विरोधी आहे. म्हणजे मला थोडासा अटॅक जरी असेल तरी तो वेगळ्या पद्धतीने करावा, कारण ह्या देशामध्ये पहिल्यांदा महिलांना आरक्षण देणारं राज्य म्हणजे तुमचा आणि माझा महाराष्ट्र आहे एक. त्यावेळीच माननीय मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्र पवार होते. त्यांच्या कॅबिनेटमध्ये आणि त्यावेळीस चर्चेमध्ये अनेक मतभेद झाले, पण आदरणीय पवार साहेबांनी सगळ्यांची मनधरणी करून सगळ्यांना कन्व्हिन्स करून एक मताने या देशामध्ये महिला आरक्षणाचं बिल आदरणीय पवार साहेबांनी आणलं आणि इम्प्लिमेंट देखील केलं. मागच्या आठवड्यामध्ये या बऱ्याचशा भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या आणि मित्रपक्षाच्या अनेक महिला आपल्या लॉबीमध्ये भेटल्या, कारण का त्या बॅल्कनीमध्ये ही सगळी प्रक्रिया बघायला आल्या होत्या. आणि त्यातली प्रत्येक महिला मला म्हणाली की आम्ही आदरणीय पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्हाला संधी मिळाली, आम्ही निर्णय प्रक्रियेत आलो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, एक गैरसमज सगळ्यांचाच झालेला आहे आणि मी खूप विनम्रपणे हे बोलू इच्छिते की थोडंसं कन्फ्युजन हे काही लोकांच्या मनात झालेलं दिसतंय मला, आणि हे मी खूप विनम्रपणे म्हणते की ज्या नारी शक्ती वंदन अभियानचा जो निर्णय घेतला तो निर्णय 20 सप्टेंबर 2023 मध्ये लोकसभेमध्ये एक मताने पास झालेला आहे. मी रिपीट करते, नारी शक्ती वंदन अभियान 20 सप्टेंबर 2023 मध्ये एक मताने लोकसभेत पास झाला, 21 तारखेला राज्यसभेत पास झाला आणि 28 सप्टेंबर 2023 मध्ये प्रेसिडेंटनी तो नोटिफाय केला. म्हणजे नारी शक्ती वंदन अभियान हे बिल युनॅनिमसली एक मताने पार्लमेंटनी पास केलेलं आहे. त्याची अंमलबजावणी 2024च्या लोकसभेत करणं आम्हाला अपेक्षित होतं. आणि आजही मी विनम्र विनंती करते, जी आम्ही ऑलरेडी पार्लमेंटमध्ये फ्लोअर ऑफ द हाऊसवर केलेली आहे ऑफिशियली पार्लमेंटमध्ये, की ह्या क्षणी तुम्ही ह्याचं इम्प्लिमेंटेशन करा. 543 मध्ये 33% महिलांना आरक्षण तुम्ही लगेच द्या. आम्ही पूर्ण त्याच्यासाठी तयार आहोत. आमचा आग्रह आहे, आज आणि उद्या नाही, कालच हे करायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना मला खूप विनम्रपणे विचारायचं आहे की जर 2023 मध्ये आम्ही बिल पास केलंय तर आपण आता 2026 मध्ये आहोत. 24, 25, 26 अडीच वर्ष झाली हे बिल पास करून. ह्याची अंमलबजावणी आत्ताच्या तत्कालीन भारत सरकारने का नाही केलेली? त्याच्यानंतर एवढी इलेक्शन झालेल्या बिलावर परत चर्चा कसली? कारण का हे बिल महिला आरक्षणाचं बिल नव्हतंच, हे बिल डिलिमिटेशनचं होतं. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जे करायचं होतं नारी शक्ती 33%च्या आरक्षणाबद्दल, ते आम्ही 3 वर्षापूर्वीच एक मताने केलंय आणि विरोधाचा विषय येतोच कुठे. आणि म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांचं की याच्यापूर्वी ज्यावेळेला राज्यांमध्ये डिलिमिटेशन झालं होतं, ते डिलिमिटेशन करून त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याला जवळपास 8 वर्षाचा कालावधी लागला होता. 2023ला जे विधेयक पास झालं, सर्वानुमते पास झालेलं होतं, त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी बराच कालावधी लागणार होता. आणि त्यावेळेलाच डिलिमिटेशन सुद्धा करण्यात येईल किंवा जनगणना झाल्यावर हे लागू होईल, हे त्यावेळेला 2023ला सांगितलं गेलेलं होतं. मग आता विरोध का करतायत? विरोध 2 गोष्टी आहेत. माननीय मुख्यमंत्री त्या डिबेटमध्ये नव्हते, कारण का ते राज्यात होते. आम्ही पार्लमेंटमधल्या डिबेट्सची मी माहिती सांगते तुम्हाला, कारण 2-3 गोष्टी आणि त्यात झालेले बदल तुम्हाला सांगते. ही क्रोनॉलॉजी तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्यावेळेस असं ठरलं होतं की डिलिमिटेशन आणि सेन्सस ह्या दोन्ही गोष्टी याची चर्चा त्या बिलामध्ये आहे. पण का सेन्सेस कुठला? तो येईल तो सेन्सेस ना. मग भारत सरकारने शब्द दिला होता ती सेन्सेस करणार. त्याच्यानंतर मागणी केली की जातीय जनगणना करा, हा शब्द केला
आणि जातीय जनगणना सुरू झाला पाहिजे. गेल्या 3 माझी स्वतःची बजेटमधली भाषणं काढून बघा, त्याच्यात कास्ट सेन्सससाठी, जातीय जनगणनेसाठी तुम्ही पैसे दिलेले नाहीत, हे मी वारंवार केंद्र सरकारच्या बजेटच्या भाषणामध्ये बोलते. मग मला सांगा, जर तुमचं सरकार गेले 12 वर्ष आहे, मागणी झालेली आहे, तुम्ही कास्ट सेन्सससाठी हो म्हणलेला आहात, मग सेन्सस वेळेवर सुरू केलं का नाही? तुम्हाला जर माहिती होतं की महिला आरक्षण, डिलिमिटेशन या सगळ्या गोष्टी, कास्ट सेन्सस आपल्याला टाइम बाउंड मॅनरमध्ये करायचं, एवढं मोठं तंत्रज्ञान आणि यंत्रणा आहे, जर आधारसारखा मोठा कार्यक्रम हा देश घडवू शकतो, तर मग ह्या सगळ्या गोष्टी का नाही भारत सरकार करू शकत? कारण का त्याची इच्छाशक्तीच नव्हती करण्याची. दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला सांगितली पाहिजे की जेव्हा आता ही एक गोष्ट वारंवार चर्चेत येते, माननीय मुख्यमंत्री म्हणाले की नाही मला माहिती नाही, पण आम्हाला जेव्हा मागच्या सेशनमध्ये, एक तर ह्या सेशनचं टायमिंगची गरज काय, म्हणजे सगळी 4 राज्यात इलेक्शन चाललं होतं, तातडीने सगळे कामं सोडून त्या सेशनसाठी गेले, क्या पाया? राज्यसभाचं 3 दिवस उगत चालली. एखाद्या दिवस आम्ही पेट्रोल डिझेलचा भाव वाढला, सिलेंडरचा भाव वाढला आणि आंदोलन केलं, तर आम्हाला चेअरवरनं सांगण्यात येतं करोडो रुपयाचं नुकसान होतंय, कशाला तुम्ही पैसे वाया घालवताय? हाच प्रश्न आज मला भारत सरकारला विचारायचा आहे की 3 दिवस राज्यसभा चालली, 3 दिवस लोकसभा चालली, क्या पाया? काय गरज होती करोडो रुपयाचा चुराडा करायची? त्याच्याऐवजी आज वेस्ट एशियामध्ये जो क्रायसिस चाललाय त्याच्यावर का नाही स्टेटमेंट भारत सरकारने केलं? सिलेंडरचे जे इश्यूज तुमच्या सगळ्या चॅनलवर चालतात, महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, महिलांच्या होणारे महाराष्ट्राचे अत्याचार वाढले, महिलांच्यावर अत्याचार वाढल्यानंतर आज अनेक गोष्टी आहेत. सगळीकडे विशाखा कमिटी आहे का? हा एक पहिला मुद्दा महाराष्ट्रात आज अतिशय महत्त्वाचा आहे. महिला कमिशन, तुम्हीच आता म्हणल्या की दिल्लीवरनं महिला कमिशनच्या महिला आज आल्या होत्या, मग महाराष्ट्रात महिला कमिशनला आहे का कोणी? आता ती जागा रिक्त आहे, म्हणजे विशाखा कमिटी सगळ्या झाल्या आहेत का? माहिती नाही. आज महिला आयोगाला अध्यक्ष महाराष्ट्रात आहे का? देशाच्या आल्या होत्या, आनंदाची गोष्ट आहे, पण महाराष्ट्राला स्वतःची नको का एक महिला आयोग? एवढं जर महिलांचे अत्याचार वाढत असतील, महिला पोलीस ह्यांच्यासाठी तुम्ही काही वेगळं करताय का? त्याचं पेट्रोलिंग वाढवताय का? त्यांच्यासाठी त्यामध्ये गुलाबी गाड्या आल्या होत्या, त्या तुम्हाला कुठे दिसतात का? हो, मला तरी दिसत नाहीत कुठे. केवढा गाजावाजा करून इलेक्शनच्या आधी एवढ्या त्या गुलाबी गाड्या, आम्ही पण गेलो तो फ्लॅग ऑफ बघायला, आम्हाला अभिमान आहे. ठीक आहे ना, विरोधात असलो म्हणून चांगल्याला चांगलं म्हणावं. जेव्हा माननीय मुख्यमंत्री चांगल्या गोष्टी करतात आम्ही करतो ना कौतुक, ही लोकशाही आहे. पत्रकार परिषदेमधला एक महत्वाचा मुद्दा आहे, त्यांनी युपीएला एक दाखला देत असं म्हटलेलं आहे, 29ला महिला आरक्षण लागू झालं असतं, मात्र डिलिमिटेशन लागू झालं नसतं असं माझं म्हणणं आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की विरोध तुम्ही केला 29ला लागू होणार म्हणून. ते जुना दाखला देत म्हणतात लागू होणार. माझा आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनम्र प्रश्न आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? काय संबंध मला सांगा ना. तुम्ही एक विधेयक आणलं महिलांना आरक्षणाचं, 543 करून टाका, आत्तापर्यंत झालं असतं. मग मला कळलं असतं की माझा मतदारसंघ आरक्षित आहे का नाही, बारामती लोकसभा महिला आरक्षित आहे का नाही, आत्तापर्यंत कळलं असतं ना. डिलिमिटेशनमध्ये तुम्ही का घालताय? तुम्ही 543चा निर्णय तत्कालीन का नाही घेतला? कोणी थांबवलं या सरकारला? आमची तयारी आहे आणखीन एक थोडंसं क्रोनॉलॉजीमध्ये तुम्हाला परत मागे नेते. आम्हाला जेव्हा बोलवण्यात आलं तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की 50% सीट्स आम्ही प्रत्येक राज्यात वाढवणार. मग त्याचं काय झालं? ते बिलात का नाही आलं? एवढं तुम्ही सेशन बोलवलं, सेशनच्या आधी अनेक गोष्टी आम्हाला सांगण्यात आल्या, मग त्या का नाही बिलात आल्या? एवढं सेशन बोलवलं, त्याच्या आधी मीटिंग्स घेतल्या सगळ्या विरोधी पक्षाबरोबर. इथे एक वेस्ट एशियामध्ये क्रायसिस चाललंय, तुमच्या सगळ्या चॅनल्सवर रोज दाखवत आहेत की आपल्याच एका बोटीवर अटॅक झाला, आपले लोक जगभरात अडकले, तिथे बॉम्ब फुटतोय. अरे चाललंय काय? एकीकडे 4 इलेक्शन चालली आहेत, एकीकडे तेलाचा भाव कुठपर्यंत पोहोचलाय, गगनाला टेकतो, आणि तुम्ही महिला आरक्षण आणून त्याच्यात प्लॅनिंग पण नाही, न डिलिमिटेशन ना कास्ट सेन्सेस, ह्याच्यावर कुठली चर्चा नाही. अखिलेश यादवजी जेव्हा ओबीसीची मागणी केली, कुठे उत्तर होतं भारत सरकारकडे? उत्तरच नव्हतं. प्रियांका गांधी बोलल्या, अखिलेश यादव बोलले, डिम्पल यादव बोलले, अमोल दादा बोलले, आपले भास्कर सर बोलले, बगरे सर, कुठे होती यांची सगळ्यांची उत्तरं? ते 5 राज्यांमध्ये निवडणूक आहे, बरोबर जसं तुम्ही म्हणता की ते टायमिंग यांनी साध्य नाही कसा क्या पाया? माझा प्रश्न पुढचा आहे. प्रश्न असा आहे की आता हे विधेयक जेव्हा पडलेलं आहे
तर आता विरोधकांची प्रतिमा या 5 राज्यांमध्ये महिला विरोधी करण्यामध्ये म्हणजे त्यांनी जे जाळं रचलं त्या जाळ्यामध्ये विरोधक आयते सापडले असं तुम्हाला नाही का वाटतं? अजिबात मला वाटत नाही, कारण का आमचा महिला आरक्षणाला विरोधच नाहीये. ते बिल पास झालेलं आहे. तुम्ही काय प्रश्न विचारताय माहितीये का, की मी 12वीला आहे आणि तुम्ही मला सांगताय ताई तुमचं 10वी तुम्ही 10वीच्या परीक्षेला बसले नाही. अहो मी 12वीला कशी पोहोचले असते जर 10वीची परीक्षा दिली नसती तर. पण ह्या सगळ्या- महिला आरक्षणाचं बिल पास झालेलं आहे. महिला आरक्षणाचं बिल 2023 मध्ये पास एक मतांनी झालेलं आहे. म्हणजे मी 10वी पास झाल्याशिवाय मी 12वीत कशी जाईन असं मी अजिबात म्हणत नाही. ओपन चॅलेंज असं मी म्हणत नाही. माझी तयारी आहे. माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती वेळ, कारण का ते माझ्यापेक्षा जास्त व्यस्त आहेत. त्याच्यामुळे ते म्हणतील ती वेळ विनम्रपणे, आमच्यापैकी कोणीही विरोधक म्हणून नाही, पण देशाला वास्तव कळलं पाहिजे. कारण का महिला आरक्षणाला विरोधच नाहीये ना. बिल पास झाल्या. अहो बाळ तुमचं 10वी पास झालेलं आहे ऑलरेडी. ते 12वीत गेले आणि 12वीत तुम्ही विचारताय 10वीचं सर्टिफिकेटच नाही. अरे मग मी 12वीत 11वी 12वी केली कशी जर 10वीत पास. अरे काय विषयच नाही ना, कारण का डिबेटच नाहीये. जर माननीय मुख्यमंत्री मला म्हणाले तुमचा महिला विरोध आहे, मी म्हणेन अहो आम्हीच एकमताने बिल पास केलं, तुमच्याच सरकारने आमचे आभार मानले बिल पास करताना. जरा डिबेट महिला आरक्षणाचा बिलचा विषयच नाहीये. विषय फक्त डिलिमिटेशन बद्दल सीमित आहे. कसे महिला विरोधात सांगा ना मला. अरे नाही कुठलं काय, एवढं जर असतं तर विधेयक पडलं असतं का? एवढी तयारी का नाही केली मग सरकारने? त्यांच्या अलायन्सला विचारा ना, मला कशाला. आणि ऑन रेकॉर्ड नका विचारू, ऑफ रेकॉर्ड विचारू. ऑन रेकॉर्ड बोललं ते एजन्सीज एकदम ऍक्टिव्ह होती. हा जन आंदोलन उभारणार, सगळ्या महिलांमध्ये या संदर्भात जनजागृती करणार आहेत की कशा पद्धतीने विरोधकांनी ती मला मनापासून आनंद आहे. जर भारतीय जनता पक्ष एक जन आंदोलन उभं करणार असेल तर चांगली गोष्ट आहे. ह्याचा अर्थ लोकशाहीमध्ये टिकते अजून थोडे दिवस. जन आंदोलन उभं करणार असतील तर त्यांनी करावं, गैर काय त्याच्यात. मग म्हणजे एका सत्तेमधल्या पक्षाला विरोधकांच्या विरोधात जन आंदोलन उभं करावं लागतंय. आणि कशावर? म्हणजे जो विषयच नाहीये त्याला जर विषय करायचा असेल तर गुड लक टू देम. हो ही लोकशाही आहे. प्रत्येकाला काय पण बोलायचा अधिकार आहे. आपण त्या गोष्टीला वास्तवतेपासून दूर असेल तर काय करू शकतं माणूस. म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाहीये की जे विधेयक पास झालंय ते मूल 10वी पास झालेलं आहे ऑलरेडी. तुम्ही परत कुठे त्या 10वीच्या परीक्षेला बसवताय? जे पास झाले ते झाले ना. काही डिलिमिटेशनचा जो मुद्दा आहे, जेव्हा तुमचं सरकार होतं महाविकास आघाडीचं, तेव्हा महापालिकेच्या प्रभाग रचनेचा देखील विषय आला होता. तेव्हा भाजपने विरोध केला होता. तुमचं म्हणणं येत होतं की सेन्ससच्या आधारे म्हणजे आता पॉप्युलेशन तर वाढलं आहे तर प्रभाग रचना देखील वाढल्या गेल्या पाहिजे होता, मात्र त्याला भाजपने विरोध केला होता. त्याचे विरोधक होते. आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या दुटप्पीपणाची सवय झालेली आहे. मी पार्लमेंटमध्ये रोज बघते ते, त्यामुळे मला काही नवीन वाटत नाही. एक दुसरा, तुम्ही हा पुण्याचा विषय काढलाच आहे म्हणून एक सांगते. मला एक सांगा, डिलिमिटेशनबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांनी पुण्यामध्ये तुमच्याच चॅनलवर दाखवलेली बातमी आहे की किती विरोध केला होता. दत्ता धनकवडेचं उदाहरण मी तुम्हाला नाव घेऊन देते. दत्ता धनकवडेंच्या वॉर्डमध्ये दत्ता धनकवडेंनी तुमच्या चॅनलवर किती विरोध केला होता डिलिमिटेशनला. पुण्यामध्ये सगळ्यांचं म्हणणं होतं की पाहिजे तसे वॉर्ड ह्यांनी पाहिजे तसे फोडले, त्याला काही नियम कायदा लागू झालेला नाही. सगळे कोर्टात गेले, कुणाला न्याय मिळाला. आणि ही फक्त पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं एक उदाहरण मी तुम्हाला देते. अशी राज्यात देशात उदाहरणं आहेत. आणि जर सगळेच लोक विरोधात आहेत, आम्ही चर्चेला बसायला तयार होतो. आजही आमचं म्हणणं आहे, आज सेशन बोलवा, आम्ही सगळे कामं सोडून जातो दिल्लीला. 543 मध्ये करून टाका ना अंमलबजावणी. प्रॉब्लेम काय? सभागृहात विरोध झाला. आपण म्हणावं तसं जसं दक्षिणेकडच्या राज्यांनी विरोध केला किंवा स्टॅलिन यांच्यासारख्या नेत्यांनी, तसं महाराष्ट्रामध्ये
प्रामुख्यानं तसा विरोध दिसला नाही, सभागृहात झाला. नाही त्यांच्याकडे अहो पण त्यांच्याकडे इलेक्शन चालू आहे, माहोलच वेगळा आहे आपलं. आणि आम्हाला माहिती होतं ना डिलिमिटेशन पासच होणार नाही. आणि महिलांचं बिल आम्ही पास केलंय ना. ते झालं, पण महाराष्ट्रातले प्रादेशिक हो, पण- पक्ष उतरलेच नाही. काही गरजच नव्हती. काही हो का डिलिमिटेशनला गरज नव्हती, कारण का आम्हाला माहिती होतं आम्ही बिल पाडणार आहे. आम्हाला गॅरंटी होती त्याची. तुमच्या सगळ्या दिल्लीच्या पत्रकारांना विचारा, मी किती दिवस त्यांना सांगते बिल पास होणार नाही, विचारा सगळ्यांना. कारण का नंबर्स जुळूनच येत नव्हते. मी 24 तास आधी महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्वाच्या पत्रकारांना सांगितलं होतं की आजपासून 24 तासांनी बघा हे बिल पास होत नाही. आणि त्याला अनेक कारण आहेत. आणि भारतीय जनता पक्षातल्याही वरिष्ठ नेत्यांना ती सगळी माहिती आहे. मला काय त्या तुतू मेमेत पडायचं नाही आता, कारण का विषय माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. महिला आरक्षण विरोधकांचे हत्यारे आहेत असं वाक्य मुख्यमंत्र्यांनी वापरलं. काय? विरोधक हे महिला आरक्षण विधेयकाचे हत्यारे आहेत. त्यांनी आपल्या पोटी असे शब्द वापरले. हा आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांचा शब्द आहे. परवा माननीय आदरणीय प्रधानमंत्री हे बोलले, कदाचित तोच कोट माननीय मुख्यमंत्र्यांनी केला असेल. हे लोकशाही आहे यार, दिल बडा रखो. लोकशाहीमध्ये जसं आपल्याला बोलायची ताकद आहे तशी ऐकायची ताकद आम्ही ठेवली पाहिजे. पण माननीय मुख्यमंत्र्यांकडून मला जास्त अपेक्षा होत्या, कारण का ते खूप म्हणजे सुशिक्षित आणि हुशार आणि खूप वाचन करतात ते. त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांकडून अटॅकची अपेक्षा थोडीशी वेगळी होती. कारण महिला विरोधी आम्ही आहोत, किंवा ते दिल्लीवरनं ब्रीफिंग जे सगळ्यांनाच एनडीएमध्ये दिलेलं आहे त्याच्यात जी नोट असते, कारण का ते एक दिल्लीचं आहे की ते स्वतःचे पक्षाचे लोक आणि मित्र पक्षांना एक टाईट नोट पाठवतात. सगळ्यांची भाषणं त्याच फॉर्मॅटमध्ये आले, एका सुरात, एका स्वरात, एका शब्दात ते सगळे बोलतात. त्यामुळे कदाचित, कारण का मला हे मला माहितीजींना 2000% माहिती आहे, पण कदाचित दिल्लीवरनं जे नोट्स आले असतील, जे प्रेशर आलं असेल की नाही पक्षाची आता हीच लाईन आहे ती चालवा, त्याच्यामुळे कदाचित त्यांच्यावर हे प्रेशर येऊ शकतं. 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला आणि जो उत्सव तुम्ही साजरा केला तो महात्मा फुलेंच्या विचारांना तिलांजली देणार होता, असं वाक्य आहे. कोणीतरी ड्राफ्ट ठीक आहे ना. ते बघा, लोकशाही आहे, आमच्यासाठी लोकशाही, त्याच्यामुळे त्यांचा बोलायचा अधिकार आहे. ते आणखीन एक गोष्ट जी माझ्या फोनवर आली, त्याच्यात ते असं म्हणाले की सगळी महत्वाची पदं ही काँग्रेस पक्षाने कधीच दिलेली नाही महिलांना, असा एक आरोप झाला असं मला वाटतं प्रेसमध्ये. नाही, मी एक लिस्ट तुम्हाला वाचून दाखवते ना. या देशाची पहिली प्रधानमंत्री, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इंदिरा गांधी, महिला. पहिली प्रेसिडेंट ऑफ इंडिया मिसेस प्रतिभा पाटील, इंडियन नॅशनल काँग्रेस. परत सांगते, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया फर्स्ट इंदिरा गांधी, इंडियन नॅशनल काँग्रेस. प्रेसिडेंट ऑफ इंडिया फर्स्ट प्रतिभाताई पाटील, इंडियन नॅशनल काँग्रेस. लोकसभा स्पीकर पहिली मिसेस मीरा कुमार, इंडियन नॅशनल काँग्रेस. पहिली महिला मुख्यमंत्री, इंडियन नॅशनल काँग्रेस, सुचेता कृपलानी. पहिली गव्हर्नर महिला, सरोजिनी नायडू, इंडियन नॅशनल काँग्रेस. त्याच्यानंतर सिनियर काँग्रेस फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ UN जनरल असेंब्ली, इंडियन नॅशनल काँग्रेस, विजया लक्ष्मी पंडित. प्रॉमिनंट रोल इन क्विट इंडिया मूवमेंट, अरुणा आसिफ अली, महिला. थांबा, त्याच्यात अजून एक माहिती देते. फर्स्ट विमेन्स प्रेसिडेंट, इंडियन नॅशनल काँग्रेस, ॲनी बेसेंट. फर्स्ट इंडियन वुमन प्रेसिडेंट, सरोजिनी नायडू. फर्स्ट वुमन प्रेसिडेंट आफ्टर इंडियन इंडिपेंडन्स, महिला, इंदिरा गांधी, इंडियन नॅशनल काँग्रेस. लॉंगेस्ट सर्व्हिंग महिला प्रेसिडेंट एका पक्षाची, इंडियन नॅशनल काँग्रेस, सोनिया गांधीजी. अजून महिलांची नावं पाहिजे. हे सगळे निर्णय प्रक्रियेत डिसिजन मेकिंग, काँग्रेस पार्टी अध्यक्ष, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, स्पीकर ऑफ इंडिया, मंत्र्या, गव्हर्नर, अजून काय पाहिजे, चीफ मिनिस्टर, UN असेंब्ली. ह्याच्यापेक्षा ह्या देशाच्या एका सशक्त लोकशाहीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये कोण महत्वाचे निर्णय असतात, हेच तर नेतात ना निर्णय. या सगळ्या महिला, कुठलं तेव्हा आरक्षणही नव्हतं, या ओपन कॅटेगरीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने या सगळ्या महिलांना मोठ्या जबाबदाऱ्या, पदं आणि यशस्वीपणे भारताची सेवा या सगळ्या महिलांनी केलेली आहे. मला अभिमान वाटतो तुम्हाला. आत्ता आपण युद्धात आहोत, जग युद्धात आहे. पाकिस्तानचे 2 तुकडे करायची ताकद ही इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी करून दाखवली.
बांगलादेश हा इंदिराजींनीच केला. ही ती महिलांची ताकद. पहिली प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणून देशामध्ये नाही जगामध्ये प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राची लेक म्हणून तो अभिमान आपल्याला असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी कदाचित भारतीय जनता पक्षाला सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया झाला असेल असं होऊ शकतं. त्याच्यात काही गैर नाही, ते राजनीती आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी चालतात. हो ठीक आहे ना, त्यांनी यंत्रणा चालवली आहे दिल्लीवरनं, सगळ्यांना सांगितलंय करा. ठीक आहे ना, व्हॉट इज रॉंग विथ इट. लोकशाहीमध्ये थोडंसं आंदोलन वगैरे, आणि मला आनंद एका गोष्टीचा वाटतोय. हां, आणखीन एक माननीय मुख्यमंत्री म्हणले, ते म्हणजे माझ्या फोनवरचं मी सांगते जे काय पार्ट्समध्ये, मी पूर्ण नाही त्यांचं बघितलं, पण 2-4 महत्त्वाचे मुद्दे जे ऐकलेले हे तर हे महिला प्रक्रिये, मी त्याला डिटेल त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे आणि फॅक्च्युअल. माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की पक्षामध्ये 33%, आता जर एवढंच भारतीय जनता पक्षाला महिलांच्या न्याय द्यायचा आहे तर 50% सीट त्यांनी भारतीय जनता पक्षाला पुढच्या लोकसभेत 50% द्या, 33 कशाला, 50% सीट द्यावा. त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की असं करणं शक्य नाही आहे, कारण तृणमूल काँग्रेस करू शकते, ममता बॅनर्जी करू शकतात, तर भारतीय जनता पक्ष पण करू शकते ना. कळला हा विषय, कळला ना तुम्हाला. 33% आरक्षण आम्हाला उगाच नाही म्हणण्यापेक्षा पार्टी विदिन पार्टी द्या तुम्ही. एवढं त्यांचं आंदोलन वगैरे करायचं आहे तर त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री असं त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स म्हणले की विरोधात दुसरं कोणी असेल तर अडचण काय फरक पडतो. एकदा आपण एक मोठा सोशल चेंज करायचा निर्णय, जो होगा सो होगा, सत्ता गेली तरी चालेल, पण आम्ही आमच्या भारतातल्या महिलांना संधी देणार, कम व्हॉट मे. काय हरकत आहे ती लाईन घ्यायला, सगळ्याच पक्षांनी घ्यावी, माझं काय म्हणणं नाही. मागणी करायला आम्ही 33% आरक्षण महिलांसाठी ऑलरेडी पास केलेलं आहे. त्याची आम्ही सत्तेत असतो तर आतापर्यंत अंमलबजावणी करून आम्ही कामाला लागलो असतो. कुठल्या सिच्युएशनमध्ये सगळ्या विरोधकांचं एकमत होईल आणि महिला आरक्षण हे 2029 ला लागू होईल, आमचं काय पॅरामीटर असतील असं तुमचं म्हणणं आहे? आमचं ऑलरेडी एकमत आहे. आम्ही 2023 मध्ये बिल पास केलेलं आहे. मी पुन्हा सांगते, प्लीज कन्फ्यूज होऊ नका. सिंपल आहे. मूल 12वीत आहे, तुम्ही 10वी पास झालं का नाही प्रश्न विचारताय. 10वी पास झाल्याशिवाय मूल 12वीत जाणार कसं. तसंच 2023 मध्ये आम्ही महिला आरक्षण बिल एक मताने आम्ही सगळ्यांनी हे पास केलेलं आहे. अंमलबजावणी करायचा अधिकार हा सरकार आणि इलेक्शन कमिशनचा असतो, त्यांनी तो तातडीने करावा. आम्ही त्या दिवशी ही विनंती केली होती, आज नोटिफाय करून 543 मध्ये करून टाका. इट्स ऑलरेडी डन. का सरकार निर्णय घेत नाही मला कळत नाहीये. तो बॉल इज नॉट इन आवर कोर्ट, बॉल इज इन गव्हर्नमेंट्स कोर्ट. त्याच्यामुळे जेव्हा हे आंदोलन करताय मला आदर, ते आंदोलन महिलांच्या बाजूनी नाहीये, ते डिलिमिटेशनमध्ये सीट वाढवत नाहीये, त्याच्यात त्यांचं 2/3 झालं तर मग ते संविधान बदलू शकतील. अबकी बार 400 बार बदलेंगे संविधान, हे त्याच्या मागचं मोठं षडयंत्र आहे. त्या सीट्स वाढवण्याच्या मागचं हे षडयंत्र आहे. ह्याच्यात आमच्या बिचाऱ्या कष्ट करणाऱ्या मेरिटवर असणाऱ्या महिला आरक्षणाच्या बिलचा काही संबंध नाही, कारण का ते बिल ऑलरेडी पास झाले. आरबीआयच्या गव्हर्नरचा आणि आम्ही विरोध करायचा संबंध कुठे. कोणी कधी केलाय आरबीआयच्या गव्हर्नरचा. उलट बरं झालं तुम्ही हा प्रश्न वेधला. मला आश्चर्य वाटतंय माननीय देवेंद्रजी हे कसं बोलले, कारण का देवेंद्रजींना नक्कीच माहिती आहे की त्यांच्या सरकारच्या काळात अनेक आरबीआयच्या गव्हर्नरनी राजीनामे दिलेत. कोणी त्यांना जा म्हणून म्हणलेलं नाही, राजीनामे दिलेत, कारण का पॉलिसी पॅरालिसिस हा आरोप मी करत नाहीये, हा गव्हर्नरांनी केलेला आहे. त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतंय की माननीय मुख्यमंत्री असं कसं म्हणाले, कारण का आरबीआय गव्हर्नर आफ्टर गव्हर्नरांनी राजीनामा या सरकारमध्ये दिलाय, आम्ही कधी मागितलेला नाही. एक, ज्युडिशरीबद्दल आमच्याकडून कधीही चुकीचं वर्तन झालेलं नाही. आमची एवढीच मागणी की ज्या जजच्या घरामध्ये
नोटा सापडल्या, त्याच्यावर या सरकारने काय ऍक्शन घेतली, एवढीच आमची मागणी आहे, जी फक्त आमची नाही आहे, सामान्य जनतेची मागणी आहे ही. आणि तिसरं, तुम्ही जे इलेक्शन कमिशनचं म्हणताय, इलेक्शन कमिशनचा सगळ्यात मोठा विक्टिम महाराष्ट्र आहे. ज्या पद्धतीने 2 पक्ष फोडले, कागदपत्र आमच्या बाजूनी असताना, बाळासाहेब ठाकरे हयात असताना ज्या पक्षाची स्थापना त्यांनी केली, हयात असताना, माझ्यानंतर हा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे बघणार हे त्यांनी सांगितलेलं असताना, उद्धवजींना त्या पदावर बसून बाळासाहेब जायच्या आधी हा निर्णय झालेला असताना, ज्या पद्धतीने तो पक्ष उद्धवजींकडून काढून घेतला, ती केस मी पाहिली ना. आणि आमचंच बघा ना, आदरणीय पवार साहेब स्वतः संस्थापक आहेत, सगळे कागदपत्र आमच्या बाजूनी आहेत. असं असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभाजणी केली, 2 पक्ष केले. 2 पक्ष करत असताना चिन्ह त्यांना, ज्यांनी पक्षांनी स्थापना केली त्याला रस्त्यावर टाकला, त्याला काही देणार नाही सांगितलं, त्याला कोर्टात उभं केलं, काढून टाकलं. 80 वर्षाच्या माणसाला सांगितलं नाही तुमने कुछ नहीं किया, त्यांना पक्षातून काढून टाकलं, त्यांना लीगल नोटिसेस पाठवल्या, त्यांच्याकडून ज्या माणसांनी स्थापन केला पक्ष त्याला हद्दपार केलं. ही कुठली लोकशाही? मग राज ठाकरेंनी केलेलं जास्त योग्य नाही का? त्यांचं नाही पटलं, त्यांनी पक्ष काढला, वेगळी लाईन घेतली, ठीक आहे ना. पण इलेक्शन कमिशनमध्ये आम्हाला न्याय मिळाला का? मला सोडा, ज्या माणसांनी उभं 6 दशकं या महाराष्ट्रात आणि देशात काम केलं, त्या शरद पवारांना इलेक्शन कमिशननी न्याय दिला का? 80व्या वर्षा माणसांनी शून्यातून विश्व उभं केलं. त्यांचा कोण काका मामा आमच्यासारखा नव्हता. ते परिवारवाद नाहीत. आम्ही सगळे, दादा आणि मी परिवारवाद आहे. आणि मी दादा असतानाही म्हणायचे की दादा आणि मी परिवारवादचे प्रोडक्ट्स आहोत. पण शरद पवार इज नॉट परिवारवाद. शरद पवारांनी शून्यातून विश्व उभं केलं, आणि शून्यातून विश्व उभं केलं, आणि त्याच 80 वर्षाच्या योद्ध्याला यांनी पक्षातून काढलं, नोटिसेस पाठवल्या. का नाही आम्ही इलेक्शन कमिशनचा विरोध करणार? आम्हाला न्यायच नाही मिळाला. कारण आम्ही कोर्टात, आजही आमची केस चालली आहे. आमची कुठली व्यक्तीबरोबर लढाई नाहीये. आज आमच्याकडून पक्ष काढला, उद्या त्यांच्याकडून काढतील. हा अन्याय आमच्यावर झाला तो कुणावर होऊ नये तेवढ्यासाठीच सीमित आमची लढाई. खरं तर माझ्या माननीय मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा आहेत. कारण ह्या भोंदू बाबाच्या केसमध्ये राऊत साहेब असतील, मी असतील, हे बघा, ही लोकशाही असती. विरोधक म्हणून काय रोजच आम्ही काय त्यांच्याबद्दल वाईट बोलणं हे गरजेचं नाही. आम्ही त्यांच्याबद्दल, ते जेव्हा चांगलं काम करतात तेव्हा देवेंद्रजींचा मीही कौतुक करते, राऊत साहेबही करतात, त्याच्या उलट्या बातम्या पण तुम्ही करतात. पण कधीतरी एका लोकशाहीमध्ये एखाद्याने चांगलं काम केलं त्याच्याबद्दल चांगलं बोललंच पाहिजे. आणि या भोंदू बाबाच्या केसमध्ये ज्या पद्धतीने जेव्हा केस सुरू झाली तेव्हा ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्रीने ऍक्शन घेतली ही कौतुकास्पद आहे. आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही दबावाखाली येऊ नये आणि पारदर्शक, तिथल्या महिला असतील, ती हवालाची केस असतील, हे पैसे कुठून कुणाचे कुठून कसे जात आहेत, बाहेर जात आहेत, खूप मोठा मनी लॉन्ड्रिंगचं रॅकेट आहे असं साधारणपणे सगळे वर्तमानपत्र आणि चॅनल्स बघितलं तर दिसतंय. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आमची अपेक्षा आहे की आता मग नाशिकची केस आली, बऱ्याच ठिकाणून काल तर एक आदिवासी मुली गायब होत आहेत अशीच तुमच्या चॅनलवर बातमी आली, अतिशय चिंताजनक आहे. त्याच्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र आज सकाळी लिहिलेलं आहे. त्याच्यात मी माननीय मुख्यमंत्र्यांना एवढीच मागणी केली आहे, मगाशी मी बोलले तसं, की प्रत्येक ऑफिसमध्ये विशाखा कमिटी आहे का नाही, त्याची अंमलबजावणी होते का नाही, त्याचे नियम कायदे पाळण्या, ह्याचा राज्याचा आढावा माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. आज परिस्थिती जेव्हा गंभीर आहे महाराष्ट्रामध्ये आणि आज त्यांनी जे बिल घेतलं त्याला महाराष्ट्रात महिला आयोगाला अध्यक्ष नसल्यामुळे केंद्रातल्या महिला आयोग त्यांना बोलवायला लागल्या. तर मग महाराष्ट्रात लोकल महिला आयोग नको का? कारण का त्याला एक अध्यक्ष नको का? आता ह्या ज्या आदिवासी मुली गेल्या, मिसिंग मुली आहेत, त्यांना कोण न्याय देणार? त्याच्यानंतर महिला पोलिसांबद्दल अनेक सूचना आल्या आहेत. त्या पिंक गाड्यांचा एवढा मोठा कार्यक्रम झाला, त्याचं पेट्रोलिंग का नाही वाढवत आहे? मग प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक महिलेला आधार वाटला पाहिजे जाताना की मी पोलीस स्टेशनला गेले, माझ्यावर अन्याय झालाय, मला न्याय मिळेल. ह्याच्यासाठी आम्ही करू ना मदत महाराष्ट्र सरकारला. अनेक एनजीओज आहेत, आम्ही सगळे विरोधात असलं तरी कॉमन मिनिमम प्रोग्रॅम जर काढला. आता कुपोषणासारखा विषय, कुपोषणात काय आमचं वेगळं मत असणार आहे का मुख्यमंत्र्यांपेक्षा? का नाही काही गोष्टींवर आपण एकत्र महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचं? त्यांनी हाक दिली तर आम्ही देऊ ना.
मी ह्याच्या ड्रग्सबद्दल किती वेळा महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्या तुमच्या चॅनलवर मी त्यांना किती विनंती केली आहे की तुम्ही ड्रग फ्री महाराष्ट्र करा, आम्ही ताकदीने देवेंद्रजींच्या मागे उभं राहू. का नाही आम्ही हे करणार? पहिलं मी नेहमी सांगते, पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. त्याच्यामुळे देशासाठी, राज्यासाठी आणि पक्षासाठी आम्ही ताकदीने या ऑर्डरमध्ये काम करू. आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये जेव्हा हल्ला झाला पेहलगाममध्ये, ऑपरेशन सिंदूरला सगळ्यात ताकद पहिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट होतं की आम्ही देशाबरोबर आहोत. मी तर कॅम्पेन केली आणि त्याच्यानंतर आता वेस्ट एशियाचा जो इश्यू आहे तो अतिशय गंभीर आहे. त्यामुळे वेस्ट एशियामध्ये काय होईल त्याचा इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवर आता दिसायला लागलेला आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्यामध्ये असल्यामुळे ह्या बाय इलेक्शनचा फारसा अभ्यास मी नाही केलेला, पण तुम्ही आता सांगितलंय तर नक्की त्याच्याबद्दल माहिती घेईन. मुझे आश्चर्य लगा क्योंकि महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी बहुत विद्वान हैं और उनका अनुभव भी बहुत ज़्यादा है. तो मुझे आश्चर्य लगा उनका स्टेटमेंट देख के, क्योंकि महिला विधेयक ये 2023 में पास हो चुका है, उसको सिर्फ इम्प्लीमेंट करना है. ये बिल महिलाओं का नहीं था, ये डिलिमिटेशन का था, क्योंकि महिला आरक्षण का बिल 2023 में पास हो चुका है. वो 24 में भी कर सकते थे आरक्षण, आज भी कर सकते, किसने रोका है? हमने डिबेट में भी कहा कि आज भी आप इम्प्लीमेंटेशन करना चाहते तो हम रात देर तक यहाँ बैठने के लिए तैयार है, चलिए. और हमने तो एक मत में पास किया 2024 में, हम भैया 26 में बैठे हुए. इसका जवाब सरकार को ही पूछना पड़ेगा. नहीं, ओवरऑल उन्होंने जो वायदे हमें पहले किए थे, पिछला जो सेशन हुआ उसमें जो बात हुई थी महिला आरक्षण के बारे में या सीट बढ़ाने के बारे में, वो कुछ बिल में था ही नहीं. तो सरकार कह कुछ रही थी और बिल में कुछ और ही लाया उन्होंने. तो ऐसे कैसे चलेगा? ये देश संविधान से चलता है, किसी के मन मर्जी से नहीं चलता. सर, मुख्यमंत्री लगातार ये लॉजिक दे रहे हैं कि अगर 2023 का मूल रिजर्वेशन बिल लागू किया गया तो 2019 तक सेंसस पूरा नहीं होगा, और इसी कारण 2011 के सेंसस के अनुसार वो बिल अमेंड करना चाह रहे हैं. इसके विरोध में विपक्ष है, विपक्ष हत्या कर रहा है महिला सभाओं की लोकतंत्र की. देखिए, वो हमारे विरोधक है, उनको तो ये कहना ही पड़ेगा ना. बेचारे मुख्यमंत्री जी क्या कर सकते हैं? वो ये सब दिल्ली में हुआ है, उनको शायद मुख्यमंत्रियों को शायद बताया भी नहीं गया होगा कि दिल्ली में क्या हुआ. उनको शायद पहले बताया नहीं होगा कि डिलिमिटेशन का बिल उसमें डाल रहे, क्योंकि हमें तो नहीं बोला था, क्योंकि हमने तो बिल पास कर चुके. हमने 23 में बिल पास कर चुके. तो इम्प्लीमेंटेशन आज नहीं कल भी कर सकती है सरकार, पहले भी कर सकती थी, 24 में भी कर सकती थी, करना चाहती थी. तो क्यों नहीं किया भारत सरकार ने? सेंसस की प्रक्रिया में किसने रोका है? बजट में क्यों नहीं दिया उन्होंने पहले? और प्रक्रिया में हमने कास्ट सेंसस भी मांगा है. तो इतने दिनों से क्या कर रही है फिर भारत सरकार? क्यों नहीं कास्ट सेंसस किया? बजट देखिए आपने 3 साल में, 3 साल में कितना कम बजट सेंसस में. अगर ये सरकार कास्ट सेंसस सीरियसली करना चाहती थी, जातीय गणना करना चाहती थी, तो पहले क्यों नहीं किया? इतना डिले क्यों है? नॉर्थ साउथ डिवाइड की जो आरोप हो रहे हैं उस पर उन्होंने कहा कि साउथ के स्टेट्स अगर देखें तो डिलिमिटेशन के बाद मार्जिनल बढ़ोतरी हो रही है वहाँ के कॉन्स्टिट्यूएंसीज में, तो ये भी आरोप खारिज हो जाता है. नंबर क्या है उसका? कोई हमें समझा है कि क्या बेसिस पे सीट बढ़ेंगी? उसका फॉर्मूला क्या है? 50% पर मैडम आप कह रही है, 50% का बिल में क्यों नहीं है? फिर बिल में क्यों नहीं भारत सरकार ने डाला? अगर उन्होंने ये लाया है और 50% का प्रस्ताव है तो वो बिल में क्यों नहीं लिखित दिया? आप इसी के लिए हाउस बुलाए ना 3 दिन, तो फिर लिखित में क्यों नहीं दिया भारत सरकार ने? बताइए आप मुझे. देवेंद्र फडणवीस कह रहे हैं अगर ऑलिंपिक झूठों का ऑलिंपिक होता है तो सबसे ज्यादा मेडल जीतने का राहुल गांधी दी हुई थी, कि सबसे ज्यादा झूठ राहुल गांधी विपक्ष लगातार कह रही है. सबसे ईमानदार होने का कोई अगर बिल किसी को ओलंपिक में जीता जाए ना,
तो वो राहुल गांधी का, और ऐसा जो डरता नहीं है ना, वो सबसे बड़े राहुल गांधी है इस देश में। किसी को अच्छा लगे या ना लगे, एक चीज है कि वो डरते नहीं है किसी से, न एजेंसी से न आइस से, पूरे लड़ने के लिए हमेशा तैयार है। तो देश को आपको अच्छा लगे ना लगे, लेकिन एक बात मैं बताती हूँ, इस देश में आप कुछ भी आरोप कर सकते हैं, लेकिन राहुल गांधी पे आप कोई भी करप्शन का आप नहीं लगा सकते। भले आप कुछ भी केसेस कोई पुराना कुछ निकाल के कुछ भी बोल ले, सरकार कोई मायने नहीं रखता है। जिस दिन बिल रिजेक्ट हुआ, प्रधानमंत्री हो या मुख्यमंत्री, कह रहे देश के दो दिन में काला दिन है, काला दिन इसके रूप में माना जाएगा कि विपक्ष नहीं चाहता था कि बिल पास हो, इसके ये दिन काला दिन इसके रूप में माना जाएगा। ये कहने के लिए बहुत सारी है। काला दिन कौन सा था इस देश में, मैं आपको गिनवा सकती हूँ। महाराष्ट्र में अभी जो लड़कियों की तस्करी हो रही है ना अभी, वो इस राज्य के लिए काला दिन है। जिस दिन भोंदू बाबा ने हर लड़की को बुला बुला के उसको एक्सप्लॉइट किया ना, वो इस देश के लिए काला दिन है। जिन्होंने उनके गंदे पैसे हवाला में परदेश में भेजे ना, वो इस राज्य के लिए काला दिन है। इसके बारे में कभी किसी ने सोचा है? जिस दिन बॉम्बिंग हुई और सिलेंडर नहीं मिल रहा था बहुत सारे घरों में, उस दिन बच्चे खा नहीं पाए क्योंकि सिलेंडर घर में नहीं पहुंचा, उसको काला दिन कहते हैं। जिस दिन लाखों लोगों की नौकरियां चली गई नहीं, ये वॉर के कारण। आज आप जाए ना संभाजी नगर, वहां प्लीज जाइए आप, वहां की MIDC है ना, वहां देखिए क्या हो रहा है। जिस दिन दिल्ली में गुड़गांव में आप ही के चैनल ने दिखाया ना, वहां एक बड़ा आंदोलन खड़ा हो रहा था ना, वो इस देश के लिए काला दिन है। जिस दिन 1 साल किसान दिल्ली में बैठे रहे, वो इस देश के लिए काला दिन नहीं, महीना नहीं, साल रहा है। फिर सरकार ने यू टर्न किया। ये सब काले दिन है इस देश के, क्योंकि भूल गई है ये सरकार कि हमने महिला आरक्षण का बिल पास कर चुके हैं। मुझे आश्चर्य लग रहा है कि इतने विद्वान हमारे माननीय मुख्यमंत्री है, बहुत पढ़ते हैं, उनको भी अंतरात्मा में पता है कि ये बिल पास हो चुका है, पर बेचारे करे क्या? दिल्ली से इतना प्रेशर होगा कि ऐसा ही सबको बोलना है, एक आवाज में बेचारे सब बोल रहे हैं। सबको अंतर में पता है, अंतर मन में उनको पता है ये बिल पास कर सका, इसका इम्प्लीमेंटेशन हो सकता है, सरकार नहीं करना चाहती। एक्चुअली मुझे बोले तो भारतीय जनता पार्टी ही महिला खिलाफ है। कल से बीजेपी और मायावती के सभी सहयोगी दल सड़क पर उतरकर राज्यव्यापी आंदोलन करने वाले विपक्ष के खिलाफ, क्योंकि ये बिल लागू नहीं किया गया, तो क्या विपक्ष भी इसी तरह का आंदोलन करेगा? नहीं, करने की क्या जरूरत है? जो इम्प्लीमेंट हो गया, मुझे आश्चर्य लग रहा है कि किस बारे का आंदोलन है ये आंदोलन। मैं तो पहली बार ही देखा है कि सत्ता पक्ष विपक्ष के खिलाफ आंदोलन कर रहा है। एक सशक्त लोकतंत्र में ये भी हो सकता है, अच्छी बात है, करे, क्यों ना करे। पर मुझे सिर्फ बड़ी विनम्रता से उनको कहना है कि महिला आरक्षण का बिल 2023 में पास हो चुका है। आपका बच्चा 10वीं पास हो चुका है, वो अब 12वीं में पहुंच गया है, और आप 12वीं में बच्चा बैठ रहा है, पढ़ रहा है 12वीं का अभ्यास, और आप पूछ रहे 10वीं का आपका रिजल्ट दिखाइए। बच्चा जाएगा कैसा 12वीं में जब 10वीं पास ही नहीं हुआ होगा? तो मुझे आश्चर्य लग रहा है कि भारत सरकार ये लाइन कैसे लग रही है, क्योंकि प्लीज रीड माई लिप्स। नारी क्या बोलते हैं वो बिल को ये लोग, महिला आरक्षण का बिल, नारी शक्ति वंदन अधिनियम बिल 20 सितंबर 2023 में एक मत से पार्लियामेंट में, लोकसभा में पास हो चुका है। 21 सितंबर 2023 में राज्यसभा में पास हो चुका है, और 28 सितंबर 2023 में उसको प्रेसिडेंट पहले नारी शक्ति वंदन अभियान एक मत से इस देश में पास हो चुका है, 2.5 साल पहले। लेकिन बड़ी एक मत से हुआ ना, विरोध तो कर सकते थे ना, किसने रोका था? आप सोचिए, थोड़ा थोड़ा आप क्रोनोलॉजी देखिए। इस देश में पहला आरक्षण कौन से राज्य ने दिया? वो जिस राज्य में आप बैठे ना, महाराष्ट्र ने दिया। कांग्रेस की सरकार थी और एक मत से वो बिल पास हुआ था। आदरणीय शरद चंद्र पवार राज्य के मुख्यमंत्री थे, तब 2 पार्टियां नहीं थी, एक ही कांग्रेस थी, इंडियन नेशनल कांग्रेस
कि सरकार ने महाराष्ट्र में ये बिल पास किया हुआ है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ये चैलेंज भी दिया, ओपन चैलेंज, कि कोई भी विपक्ष की महिला मेरे से आके इस बात पे डिबेट करे। महिला क्यों करे, पुरुष भी कर सकते हैं। महिला इसमें भी क्यों, जेंडर में महिला हो रहा है उन्होंने खासतौर पर, महिला हो या पुरुष, इसमें भी विभाजन करेंगे अभी माननीय मुख्यमंत्री जी। हमारे पार्टी के सब पुरुष को भी चाहते हैं कि महिला आरक्षण मिले, बट अगर मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ कि माननीय मुख्यमंत्री जी वो मेरे से ज्यादा व्यस्त है, वो जहां कहेंगे मैं खुद पहुंच जाऊंगी और एक अच्छी चर्चा हो सकती है जहां उनकी अगर कुछ गलतफहमियां हो भारत सरकार की के बारे में, तो मैं बड़ी विनम्रता से फैक्चुअल पोजीशन जो हुई है, जो पार्लियामेंट में हुआ है, जो भारतीय जनता पार्टी से मेरी भी बात हुई है, हमें क्या कहा गया, हमें क्या कहा गया और बिल में क्या आया, मैं बड़ी विनम्रता से दिल्ली की सारी बात माननीय मुख्यमंत्री से बड़ी विनम्रता से मैं उनको कभी भी कह सकती हूँ जब उनको टाइम हो। मैम, आपने महाराष्ट्र के मुख्यमंत्री को पत्र लिखा है, पत्र लिखने में क्या नहीं, मैंने माननीय मुख्यमंत्री जी को एक पत्र लिखा क्योंकि कल रात को और आज सुबह की सारे वर्तमान पत्रों में और चैनल्स पे एक न्यूज़ आ रही है कि महाराष्ट्र में बहुत सारे एरियाज हैं, वहाँ मिसिंग लड़कियां हैं और ऊपर से एक बहुत दर्दनाक कहानी है कि ट्राइबल बच्चियां बहुत दिनों से मिसिंग हो रही है। तो वो किडनैपिंग हो रहा है कि क्या हो रहा है, इस मामले में मेरे ख्याल से जो 3-4 हफ्तों से महाराष्ट्र में महिला की सुरक्षितता के बारे में बहुत सारी गलत, जो होना नहीं चाहिए, ऐसी चीज़ें आ रही है। तो मेरी उनसे गुजारिश है कि 3-4 चीज़ें माननीय मुख्यमंत्री जी को हमारी सबकी विनती है कि राजनीति तो चलती रहेगी, राजनीति की बात नहीं है, लेकिन पहले विशाखा कमेटी सारी उसका एक पूरा एक महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने सबको आदेश देना चाहिए कि हर ऑफिस में, भले वो सरकारी हो या प्राइवेट हो, विशाखा कमेटी होनी चाहिए, उसका इम्प्लीमेंटेशन होना चाहिए और उसको स्ट्रेंथन करना चाहिए। तो मुख्यमंत्री जी अगर हर कलेक्टर्स को टारगेट दे तो ये काम 2-4 दिन में हो सकता है। एक दूसरा, आप माननीय प्रधानमंत्री है वहां से कोई निर्णय जल्द से जल्द लिया जाए। तीसरी मेरी मांग है कि महाराष्ट्र की जो पुलिस है, महिला पुलिस, उसके लिए एक पिंक फ्लीट इस सरकार ने भी शुरू की थी, महाविकास आघाड़ी के वक्त भी उद्धव जी के नेतृत्व में चलाई थी, उसको और एक्सपैंड करे और पेट्रोलिंग बढ़ाए कि हर महिलाओं के लगे कि पेट्रोलिंग है, एक पुलिस की गाड़ी आ रही है तो मैं सुरक्षित हूँ। और हर पुलिस स्टेशन में हर लड़की को महाराष्ट्र में गारंटी देनी चाहिए कि वो अगर पुलिस स्टेशन गई तो उसको न्याय मिलेगा, उसका मैका होना चाहिए, ऐसा वातावरण होना चाहिए, यही हमारी मांग है। और इसके लिए भले एनजीओज हो या पॉलिटिकल पार्टी हो, राजनीति चलती रहेगी। इस मामले हम लोग बिल्कुल राजनीति नहीं लाना चाहते। अगर माननीय मुख्यमंत्री और उनकी सरकार को जो भी मदद हम कर सके, हम भी पूरी ताकत से उनके साथ खड़े रहेंगे, लेकिन महाराष्ट्र की हर व्यक्ति को सुरक्षित लगना ये सरकार की जिम्मेदारी है। पश्चिम बंगाल पूछो। मुख्यमंत्री कह रहे हैं कि तकरीबन करोड़ों के स्तर पर वो महिलाओं की साइन लेंगे और साइन लेकर के समर्थन में जाकर दिल्ली भेजेंगे, फिर आपके खिलाफ आंदोलन भी विपक्ष के खिलाफ खड़ा करना चाहते हैं, तालुका हो तहसील में जाकर महिलाओं को बताएंगे कि कैसे एक सशक्त लोकतंत्र है भाई, हर एक को इस तरीके से जाके लोगों को समझाने की जरूरत पड़ेगी। कोई ऐसा है कि जो चीज हो चुकी है, मुझे आश्चर्य लग रहा है कि जो बिल 2023 में अगर ये लोगों के लिए पास जाएंगे तो लोग भी कहेंगे कि भैया ये तो 23 में पास हो चुका बिल है, पुरानी चीजें कुछ नया बताइए, महंगाई कम करिए, बेरोजगारी कम करिए, हमारा सिलेंडर का भाव बढ़ रहा है उसको कम करिए। ये तो है, मुझे तो लग रहा है कि ये सारा जो बवाल ये कर रही है, ये छिप रही है सरकार इकोनॉमिक क्राइसिस से। वो इकोनॉमिक क्राइसिस में कुछ सच नहीं इस देश को बताना चाहती, इसलिए शायद एक बड़ा षड्यंत्र आम आदमी को फंसाने के लिए हो सकता है। नाही, माझा अनेक दिवस, मी प्राजक्त तनपुरेंशी अनेक वेळा बोललेले आहे, त्यांच्याशी माझं मागच्या आठवड्यातही बोलणं झालं होतं, तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं होतं की ते इलेक्शन आता लढू इच्छित नाही आणि कार्यकर्त्यांचं त्यांचं काही चर्चा झाली तर आत्ता मी लढणार नाही असं त्यांनी मला सांगितलं होतं।
आणि पुढे आपण एकत्र काम करत राहू असं प्राजक्त तनपुरे स्वतःच मला म्हणलेले आहेत आणि मागच्याच आठवड्याची गोष्ट आहे. त्याच्यानंतर मी 4-5 दिवस दिल्लीला त्या कामात होते. त्याच्यामुळे बाकी माझ्याकडे काही नाही. मला माहितीप्रमाणे प्राजक्त तनपुरे विधानसभा यावेळी लढणार नाही आणि ते कुठेतरी त्यांच्या फॅमिलीवर सुट्टीला जाणार होते मध्ये 4 दिवस. तर ते काहीतरी त्यांच्या घरात ते प्लॅन होता असं माझ्या कानावर आलं. शक्य असेल, मला तरी काही ते बोललेले नाही आहेत तसं. आणि प्राजक्त तनपुरेंबरोबर मी अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे. मागच्या आठवड्यात मी स्वतः त्यांच्याशी बोललेली आहे आणि त्याच्यामुळे त्याची माहिती मला तरी नाही ते जाणार असतील. मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही मला विचारायची अर्ध्या तासापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला पाहिजे होता. जेव्हा माननीय मुख्यमंत्री 2023च्या गोष्टी तुम्हाला सांगत होते, हा प्रश्न त्यांच्या टीमचा माणूस आहे, त्यांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे. कारण का हे माननीय मुख्यमंत्र्यांनी, त्याच्यामुळे तुम्ही मला जो प्रश्न विचारलाय तो मी तुमच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती करते की असं हे व्हिडिओ एक व्हायरल आलेला आहे, तर तुम्ही त्याचं कृपा करून स्पष्टीकरण द्यावं. 2023च्या इतिहासात आणि लोकांना चुकीची माहिती द्यायच्या ऐवजी वास्तवतेत जगून महिला आरक्षणाचं बिल जे पास झालेलं आहे त्याची अंमलबजावणी तातडीने करा. आणि जयस्वालजी जे बोलता आहेत तो व्हिडिओ माननीय मुख्यमंत्र्यांच्या एफिशियंट ऑफिसनी नक्कीच त्यांना दाखवला असेल तर त्याच्यावर त्यांनी काहीतरी ऍक्शन तातडीने घेतली पाहिजे, एवढी आमची अपेक्षा. Go ahead. Don't get bullied by others. The women's bill has nothing to do with the delimitation. These are two separate issues. We have already passed the Mahila Arakshan bill in 2023. It is already passed by Government of India, by the Parliament of India, which is the supreme authority in a democracy. So that bill is already passed. So where's the question? But the government is alleging that the opposition. Government can say what they want. Factual. What is factual? Progress of the nation. That's In a democracy, everybody has a right. It will be interesting to watch a government of time protesting against opposition. This is this makes us feel good about our vibrant democracy. they are going to. Government should with full humility accept that they didn't have the numbers to push a delimitation bill, which they have failed and they have not kept their word. What was Chief Minister David Fadnavis challenged the opposition? We are happy to debate or discuss. Why debate? We are happy to discuss. We already finished debating in Parliament. We are happy to tell him maybe he is unaware of the factual situation which happened in Delhi. Maybe he is not fully informed by his team. If given a chance from the party, who Anybody he wants, a place he wants, a time he wants. With full humility, we will be happy to brief him on what happened in Delhi. apart from that, the last question is from my side. It's like the party, the nation state and protest against the opposition to mob. Yeah, because it's a false allegation. The bill is passed. Please read my lips. The Mahila Arakshan bill is passed in Indian Parliament on 20th of September 2023 in Lok Sabha. It's passed in Rajya Sabha on 21st of September 2023 and it's notified by the President of India on 28th of September 2023. That is 12 plus 12, 24 plus 6. How much is that? 30 months ago we have passed it. So we have already passed the bill. Now we are talking limited of delimitation. I, with full humility, think that possibility. Bharatiya Janata Party is a very intelligent party. I am so surprised that they are confused between Mahila Arakshan and
delimitation. I have written a letter to the Honorable Chief Minister because crime against women has gone up and it's very, very alarming. The number of missing women in Maharashtra is escalating. Tribal girls there's a huge exploitation. So I think it's very alarming and the Chief Minister of Maharashtra needs to step in. और खासकर महिलाओं को धर्म परिवर्तन करने के लिए एक एनजीओ के जरिए कोशिशें जारी की प्रमुख है रियाज काजी को पुलिस ने गिरफ्तार भी किया जा लेकिन हम बार बार देखें नासिक की घटना हुई उसके बाद नागपुर में ये घटना सामने आ रही है कोई एनजीओ प्रमुख है और महिलाओं को आंदोलन करने की कोशिश कर रहा है जबरदस्ती कर रहा है। किसी महिला के साथ कोई भी जबरदस्ती होगी, किसी महिला के साथ कहीं भी, तो गवर्नमेंट हैज टू स्टेप इन। ये देश किसी के मनमानी से नहीं होता, कायदे से और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के संविधान से चलता है। तो मेरे ख्याल से अगर कोई भी गलत काम कहीं भी राज्य या देश में हो रहा हो तो सरकार ने संविधान की चौकट में रह के उस महिला को न्याय देना चाहिए।